नमस्कार, मी तेजस्विनी लोणारी तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या नवीन यूट्यूब चॅनल तेज द इटर्नल जर्नी मध्ये। आजचा आपला एपिसोड आहे ना खूप असा रंगतदार आणि मजेदार आहे बरं का। कारण आपण आज जो उत्सव बघणार आहोत तो स्पेनच्या टोमॅटिनो फेस्टिवल आणि वृंदावनच्या होळीपेक्षाही किंवा त्याच्या तोडीस तोडच आहे। कारण आपण जो उत्सव साजरा करणार आहोत ना तो म्हणजे श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक पुण्य नगरीतला पेशवेकालीन रहाड उत्सव। आणि मी आली आहे ती म्हणजे जुनी तांबटाळीमध्ये। पण मी आज इथे जुन्या तांबटाळीमध्येच का आले रंग खेळायला? कारण मला रंग खेळायचा आहे आणि ही अशी एकमेव रहाड रंगपंचमी आहे जिथे महिलांना रंग खेळता येतो। आपण रंग तर खेळणारच आहोत पण आपण इथल्या लोकांकडनं या पेशवेकालीन रहाड पंचमीची माहिती, इथला इतिहास, यांच्या रूढी सगळ्या जाणून घेणार आहोत। चला तर मग लवकर खेळूयात रंग। एक मिनिट पण तुम्ही म्हणजे ह्या रहाड रंगपंचमीचं वैशिष्ट्य काय? फक्त महिलांसाठीच का? आणि ही एकमेव रहाड अशी काय की महिला येतात? आमची ही रहाड ज्यावेळेस खोदली 40-45 वर्षापूर्वी, म्हणजे कालावधी खूप गेला होता आणि सगळ्याकडे रहाडीचं खूप प्रमाण आहे इथं। म्हणजे नाही म्हटलं तरी नाशिकमध्ये 14-15 रहाडी आहेत, पण तिथं सगळ्या रहाडींमध्ये मुलंच खेळतात। आणि मुलींची खूप इच्छा होती की असं आम्हाला पण भेटायला पाहिजे खेळायला काही, आणि स्वतः आम्ही मुली असतो इथं। ज्यावेळेस 6 वर्षापूर्वी रहाड खोदली, 6 वर्षापूर्वी, त्यावेळेस मग आम्ही सगळ्या लेडीज म्हटलं की आम्हाला सुद्धा इथं करायची, तर सगळ्यांनी आम्हाला परमिशन दिली की तुम्ही करू शकता। इथं आम्ही मुली पण असतो, जेंट्स पण असतात, शिवाय आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पण भरपूर असतं। अरे वा, हे सगळ्या गोष्टी आमच्या इथं अवेलेबल असतात। इथं अशी घाणेरड्या गोष्टी आमच्या इथं होत नाही। म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही स्त्री शक्ती काय आहे या रहाड रंगपंचमी मध्ये येऊन दाखवता की फक्त मुलांनीच का खेळायची, मुलींनी पाहिजे, स्त्रियांनी। अशा ठिकाणी ही जी आहे ही कमीत कमी 7-8 फूटच्या खाली आहे। बापरे। पण आम्ही सगळे जणी जेवढे आम्ही आहे 15-16 जणी मैत्रिणी जो आहे आमच्या गल्लीतले, आम्ही सगळ्या जमतो, आमच्या मिटिंगा होतात, त्याच्यानंतर आम्ही डिस्कस करतो की आपण काय केलं पाहिजे ह्या वेळेस, मग त्याच्यानुसार आमचं सगळं चालतं। म्हणजे जेंट्स आणि ते पण असतो आमचं। अच्छा, ड्रेस कोड पण असतो, ऑरेंज ओढणी आमची ठरलेली। अरे वा, अरे वा, असते। अरे वा, अरे वा, मस्त। आता आपल्या सोबत इथे निरंजन गुरुजी आहे जे इथल्या रहाड रंगपंचमीची पूजा विधी करतात। तर गुरुजी थोडं फार माहिती द्या ना या पूजा विधीबद्दल। ही पूजा आपण मागच्या पेशवेकालीन पासून करत आलेले आहेत। आपण पहिल्यांदा आपण गणपती पूजन करतो, नंतर वरुण देवता पूजन करतो, नंतर सती आसरा देवता, सप्तजल मातृका देवताचं पूजन करतो। आणि या पूजन झाल्यानंतर आपण 3 फेऱ्या मारतो आणि नंतर ज्यांच्या पूजाचे जे मानकरी आहेत ते आणि मी आम्ही त्याच्यामध्ये उड्या मारतो। बरं, पूजेची माहिती तर आपल्याला मिळाली आहे, पण आपल्या बरोबर आहे प्रसाद काळे दादा आणि अतुल काळे दादा जे इथल्या रहाड रंगपंचमीचं सगळं काय म्हणतो ना आपण वारसा जोपासताय। तर जरा थोडीशी माहिती द्या ना की ह्या जुन्या तांबटाळीच्या रहाड रंगपंचमी बद्दल। तशा तर संपूर्ण नाशिक मध्ये 17 रहाडी आहेत। बापरे। कालांतराने त्या रहाडी एक बंद होत गेल्या। काही आम्ही पण 2017 साली रहाड खोलली ती त्याच्या अगोदर 40 वर्ष बंद होती। त्यातलंही बरं, आता त्याच्या अगोदर 3च रहाडी ते चालू होत्या नाशिकमध्ये। आणि त्याच्यानंतर मग आम्हालाही वाटलं की आपणही उघडावी। यातही हा जो फेस्टिवल आहे याला काहीतरी जे जुन्या काळाचं प्रारूप होतं की जो एक तुझी क्रेज होती जुन्या काळाची, जे लोक तिथे रंगपंचमी का साजरी करायचे आणि कशी करायची, ते आम्ही त्याच्याकरता ही 17 वर्षानंतर 2017 साली ओपन केली, उघडली। त्यानंतर आम्ही हा जो उत्सवाला सुरुवात केली आणि त्याच्या पाठीमागे एकच मोटिव्ह होतं की
साधारण आपली जी रंगपंचमी काहीतरी वेगळं पण एक नाशिकचं होतं, ते आम्हाला आज लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्याही बाहेर, जसं तुम्ही जसं म्हणले टोमॅटो फेस्टिवल, मड फेस्टिवल पण असतं बाकीच्या देशामध्ये, ते एवढं फेमस आहे. मग आपलं जे वेगळं पण आहे हे का नाही आपण लोकांना दाखवावं, त्याची माहिती द्यावी आणि हा जो उत्सव आहे हा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा ही अशी आमची इच्छा होती. आणि आता आमचं स्वप्न ते जे पूर्णवत होतंय आता, ते आम्हाला दिसतंय दृष्टी शपथ आमच्या. कारण फार म्हणजे त्याचं रूप खरंच बदलतंय. हो म्हणजे गर्दी हो आणि प्रचंड गर्दी. आजही नाशिकला कालचीच न्यूज होती की जवळपास बाहेरून 50 ते 60 हजार लोक आज बाहेर गावून इथे त्यांनी बुकिंग केली हॉटेलची आणि हॉटेल सगळे जवळपास फुल झालेले आहेत इथले गावातले. त्या हिशोबाने आम्हाला फार त्या गोष्टीचा आनंद आहे. हो नक्की. प्रसाद दादा, तुम्ही आपण काल बोललो की नैसर्गिक रंगांचा उपयोग होतो किंवा आणखीन काय वैशिष्ट्य आहे या रंगपंचमीचे? आपल्या राहाडीचा जो रंग आहे हा केशरी आहे, भगवा रंग, ज्याच्यामध्ये हा नैसर्गिक रंग आहे. आणि जो आपण पळसाच्या फुलांपासून बनवतो, पळसाच्या फुलांच्या बरोबर आपण पैठणी, येवल्याची जी पैठणी, त्याचा नैसर्गिक रंग आपण इथे वापरतो, ज्याने कोणालाही त्वचेला कुठल्याही प्रकारचं हानिकारक असं एलिमेंट त्याच्यात नाहीये, रसायन नाहीये. ही जी पळसाची जी फुलं आहेत ही रात्रभर उकळली जातात. ते रात्रभर उकळल्यानंतर आपण त्याचा संपूर्ण जो काढा किंवा रंग जो तयार होतो तो आपण या मोठ्या हौदामध्ये ठेवतो, त्याला राहाड म्हणतो. या राहाडाची रचना जी आहे, राहाडची प्रत्येक राहाडीची वेगवेगळी रचना आहे. या राहाडीची उंची जी आहे साधारणपणे म्हणजे खोली म्हणून ती 5.5 फूट आहे. आणि त्याच्यानंतर जो तिचा जो मोठा वरचा कठडा जो आहे तो एक 4 फुटाचा आहे. अशी टोटल जी आहे ती 10-11 फुटाच्या आसपास तिचा पूर्ण घेर आहे. आणि याच्यामध्ये जो आहे तो पूर्ण दगडी पाषाण चिरा आहे. आणि 300 वर्षापासूनची जी रचना आहे ती आजतागत याचं रेकॉर्ड आहे की इथून कुठेही पाणी झालेलं होत नाही. म्हणजे त्यावेळेस इंजिनिअरिंग किती पक्का असणार आहे. आणि याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला नाशिकला रंगपंचमीला यायलाच हवं. याचा अनुभव तुम्हाला इतर भारतामध्ये, जगामध्ये कुठेही मिळणार नाही. हा, तशी मी येवल्याची आहे, सगळ्यांना माहिती आहे, नाशिकची, नाशिककरच आहे. पण काय होतं, मुंबईला ना होळी नंतर धुळवड खेळतात आणि आज तगत मी किंवा आमच्या फॅमिलीने धुळवड खेळली नाही. कारण मी नेहमी सांगते मला रंगपंचमी खेळतो आणि लोकांचं असं, हे 5व्या दिवशी काय खेळता तुम्ही? मला नाशिककर आम्ही रंगपंचमी खेळतो. आणि या राहाडीमध्ये येऊन त्याचा जर आनंद लुटायचा असेल तर त्याच्यामध्ये जी उडी मारली जाते त्याला धप्पा नावाचा प्रकार आहे. ज्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी जे पैलवान होते तर जे पैलवान याच्यामध्ये उडी मारणार, धप्पा मारणार, त्या धप्पा मारल्यानंतर याचं जितकं पाणी उंच उडेल तो श्रेष्ठ ठरला. आजही तसं आहे. तुम्ही धप्पा मारा. अरे नक्की 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 नक्की. आमची इच्छा आहे नाशिककरांच्या वतीने, तुम्ही जर नाशिककर आहात पण जुनी दामटले राहाड समितीतर्फे आम्ही तुम्हाला विनंती करू, आज तुम्ही धप्पा मारलाच पाहिजे. नक्की नक्की धप्पा मारणार. संपूर्ण महिलांची आहे, त्या ठिकाणी तुम्ही आनंद घ्यायचा नाही. पण मग महिलांच्याला तुम्ही पुरुष म्हणतात ना की हे तुम्ही कसं सपोर्ट करतात यासाठी? ऍक्च्युली आता विषय असा आहे की विधिवत पूजन केल्यानंतर पहिल्यापासून आता पुरोगामी महाराष्ट्र म्हटल्यानंतर काही गोष्टी ते ना महिलांना पुढे प्राधान्य नव्हतं. महिलांना कुठे काही ठिकाणी संधी दिल्या जायच्या नाही, परवानग्या नसायच्यात आपल्यामध्ये. तर आम्ही त्या गोष्टीला फाटा दिला किंवा त्या गोष्टीला बगल दिली, ती बाजूला सारून आम्ही स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून आज स्त्रियांसाठी जे काय होईल, आम्ही कोणाचा निर्णय न घेता, कोणाला न विचारता आम्ही स्त्रीचा सन्मान करणार. कारण आज स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून काम करते, त्या हिशोबाने तिचा सन्मान तो व्हायलाच पाहिजे. आणि जुन्या गोष्टी आता बाजूला सारून कुठेतरी चांगलं करायचंय या हिशोबाने आम्ही त्या गोष्टी चालू केल्या. खरंच खरंच खूपच मस्त. आणि माझी तर संपूर्ण म्हणजे इथे जे येणारे जे स्त्री वर्ग आहे, आमच्या माता भगिनी आहेत, यांनी इथे अवश्य यावं आणि या गोष्टीचा जो आनंद त्यांनी आजपर्यंत कधी नव्हता लुटला तो हा इथे येऊन तुम्ही अवश्य लुटा. ही आमच्याकडे तुम्हाला नम्र विनंती आहे. आपलं एकदम म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. यासाठी जुनी तांबटाळी राहाड उत्सव समिती ही कटिबद्ध आहे. हो, नाही मी स्वतः बघितलंय. म्हणजे मी कालची तयारी बघितली, आजची तयारी बघते की एक महिला असून रंगपंचमी किंवा हा उत्सव असा आहे की स्त्रिया थोड्या घाबरतात, पण इथे जराही तसं काही वाटत नाही. तेवढ्याच खांद्याला खांदा लावून प्रत्येक स्त्री तुमच्या बरोबर आहे. आपल्या ज्या मंडळातले सदस्य आहेत, स्त्री सदस्य या सुद्धा तिथे असतात. हो, आणि अक्षरशः म्हणजे तो दिवस दुसऱ्या दिवशी कंडिशन अशी असते की त्या स्वतःला
उठता बसायला सुद्धा त्रास होतो, एवढं अंग दुखतंय, एवढी मेहनत घेतात. मस्त, ही खूपच छान गोष्ट आहे. दबंग दादा, सॉरी ललित दादा, तुम्ही आम्हाला इथे नाशिक मध्ये रंगपंचमी 5व्याच दिवशी का साजरी करता ते सांगा. कारण नाशिक जिल्ह्यात हे वीराचं फार मोठं स्थान दिलेलं आहे. जे वीर निघतात तळेगाव वगैरे जिथून, नाशिक जिल्ह्यात जवळपास बघायला गेलो तर 3 वीर निघतात. पूर्वजांचे जे ताक असतं ना, ते ताक देवाचे, तर ते घेऊन नाचतात वगैरे, त्यांना ते नाचून त्यांची पूजा वगैरे करून त्यांचं मानधन करून, तर ही प्रथा फक्त नाशिक मध्येच. हो, मी फक्त त्याच्यामुळे आपल्या इथे नाशिक जिल्ह्यात 5व्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. बाकी तुम्ही ओव्हरऑल बघायला गेले तर पूर्ण भारतात रंगपंचमी ही दुसऱ्या दिवशीच खेळली जाते, होळीच्या दुसऱ्या दिवशी. आणि माझी तर ना सगळ्या स्त्रियांना, म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या स्त्रियांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही या रहाड रंगपंचमीच्या, त्यातल्या त्या जुन्या तांबटाळीच्या या रहाड रंगपंचमीचा आस्वाद नक्की घ्यावा. कारण हीच फक्त एकमेव अशी रंगपंचमी आहे जिथे महिलांनाही प्राधान्य दिलं जातं. बाबा, तुमचं नाव काय? माझं नाव प्रभाकरबाई तांबट. अच्छा, तांबट. तांबट. इथं पूर्वी म्हणजे भांड्याचं खूप कारखाना आहे, चालायचं आहे. भांडे, पितळे, बंब, पवाल्या, गंगाळ हे सगळं इथं तयार व्हायचं. कालांतराने ते यांत्रिक युगामुळे संपले. तुम्ही किती वर्षांपासून सगळं बालपण तुमचं इथं? हो, इथं माझं इथंच गेलेलं आहे. माझं 91 वर्षाचं वय आहे. पण मी लहानपणापासून इथं पाहतो का रविवार कारंज्याहून बैलगाड्या यायच्या, बापरे, रंगाच्या, आणि रंग खेळत खेळत यायचे आणि आमने सामने सगळे खायचे. गर्दी खूप असायची. अरे वा, म्हणजे तुम्ही आज 91 वर्षाचे आहात, तुम्ही लहानपणापासून रहाड रंगपंचमीची परंपरा पाहता. सगळे आमने सामने रंग खेळतात, खूप मजा येते. तेव्हापासून आम्ही हे पाहतो. म्हणजे खऱ्या अर्थाने राडा होत असेल तेव्हा, म्हणून. आता हे समोर आहे ना, समोर बिल्डिंग होते, त्या बिल्डिंगच्या याच्यावर ना उड्या मारायच्या. काय सांगता, एवढं उंच उड्या उड्या इथं उड्या मारायच्या आणि त्या पाठ्यावर मारायच्या. पाणी असं खूप ज्याचा धप्पा मोठा. म्हणजे थोडक्यात काय, पैलवानांचा जसा मातीचा आखाडा असतो तसाच तुम्ही असा रंगाचा आणि पाण्याचा आखाडा केलेला दिसतोय. तर मग आपण बघूयात जुन्या तांबटाळीची रहाड रंगपंचमी. चला. आणि मी या पेशवेकालीन रहाड रंगपंचमीचा आनंद लुटला आहे. तुम्ही सुद्धा या. म्हणजे खरं सांगू का, याला एक वेगळंच स्पिरिच्युअल कनेक्शन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जेव्हा मी तो धक्का घेतला ना, त्याला म्हणतात उडी मारली ना त्या रहाडमध्ये, तेव्हा तो एक 2 सेकंदाचा प्रवास असतो ना, आपण खालतून वरपर्यंत येतानाचा तो अनुभव मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. एक वेगळाच आनंद, एक वेगळाच अनुभूती अशी म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही सुद्धा ही अनुभूती नक्की अनुभवा. रहाड रंगपंचमी पुढच्या वर्षी नक्की या.